विक्रमादित्य मोटवाने दिग्दर्शित कंट्रोल हा सिनेमा आपल्याला आपल्या ऑनलाईन ॲप्सवरील अवलंबन आणि जगाच्या या तंत्रज्ञानाच्या वेडाचे एक वास्तव दर्शन घडवतो। हा चित्रपट भविष्याचे चित्रण आहे की वर्तमानाचे? ज्या प्रकारे गीक्स त्यांच्या गेमिंग युनिव्हर्स तयार करत आहे, तसंच इथे दिसतं तुमच्या डिजिटल अवतारांचे अधिक चमकदार, परिपूर्ण रूप, जे प्रत्येक आव्हानांना पराभूत करतात आणि आपल्याला किंवा आपल्याच्या अवताराला पूर्णपणे नियंत्रणात ठेवतात। अविनाश संपथ यांनी कथा लिहिलेली आणि सुमुखी सुरेश यांनी संवाद दिलेले हे चित्रपट दोन प्रमुख पात्रांची कहाणी मांडतो, नेल्ला अवस्थी, अन्या पांडे आणि जो मस्करेनहास, विहान समत। कॉलेजच्या एका फेस्टिवलमध्ये भेटून त्यांचं प्रेमसंबंध सुरू होतो, ज्याचं प्रत्येक क्षण सोशल मीडियावर साजरं केलं जातं, वाढदिवस, जवळीक, किसेस आणि ब्रँड प्रमोशन्ससह। हे आता नेल्ला आणि जोचन राहता इन्जोई या कवलचं होऊन जातं। कथानकाला खरं वळण लागतं तेव्हा जोला एका मोठ्या तंत्रज्ञान कंपनीबद्दल धक्कादायक माहिती मिळते, जी तुमचे डेटा काढून तुमचं संपूर्ण आयुष्य कंट्रोल करू शकते, तेही तुमच्या परवानगीने। कारण कोण टर्म्स अँड कंडिशन्स वाचतं? चित्रपटाच्या स्वरूपात तंत्रज्ञानाच्या जगावर टीका करण्यात आली आहे, पण ही कल्पना अगदीच नवी नाही। हल्लीच्या युगात काहीही नवीन फार काळ टिकत नाही। पण तरीही कंट्रोल आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करतो। आईच्या वाढत्या उपस्थितीत आपल्या डिजिटल उपकरणांना हाताचीच एक शाखा बनल्याचं आपण अनुभवत आहोत। नेल्लाची तिच्या लॅपटॉपवरील कौशल्य, जणू ती त्या स्क्रीनशिवाय जगूच शकत नाही। आपल्यालाही असाच प्रश्न विचारायला लावतो, आपण तंत्रज्ञान वापरत आहोत की तेच आपल्याला वापरतं? आपलं खरं जग आहे का फक्त एक स्क्रीनवरचं प्रतिरूप? हा चित्रपट त्याच्या स्क्रीनमधून बाहेर येऊन खरा प्रभावी ठरतो, जेव्हा पात्र वास्तव जगात पाऊल ठेवतात। अन्या पांडे आणि विहान समत यांनी त्यांच्या भूमिका उत्तमरित्या साकारल्या आहेत। शेवटी कंट्रोल एक विचारप्रवर्तक चित्रपट आहे, जो आपल्याला तंत्रज्ञानाच्या वाढत्या आक्रमणाबद्दल सजग करतो। कंट्रोल हा चित्रपट नक्की बघा आणि विचार करा, आपल्याला खरंच तंत्रज्ञानाच्या इतकं कंट्रोलमध्ये असण्याची गरज आहे का? अंतिम निर्णय 5 पैकी 3। तर मित्रांनो, हा होता कंट्रोलचा रिव्ह्यू। तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।